आपल्या सर्वांचं या दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। मी घेऊन आलेलो आहे प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत बोर्ड। आता हा जो काही स्थानिक किंमत बोर्ड आहे म्हणजे स्थान, आता स्थान आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी आपल्याला बघायचं आहे की स्थान म्हणजेच काय। तर संख्या ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी लिहित असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 अशा पद्धतीने आपण संख्यांची मांडणी करतो। आता माझ्याकडे या ठिकाणी 256 हे जे काही आहे एक संख्या आहे। आता या संख्येमध्ये एकक स्थानी कोण असेल, त्याच्यानंतर दशक स्थानी कोण असेल आणि शतक स्थानी कोण असेल हे सर्वात आधी मला ओळखावं लागेल, तरच मी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणखी चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे मी करू शकतो। मग हे करत असताना मला सर्वात आधी काय करायचं आहे की हा जो काही 256 माझ्याजवळ संख्या आहे या संख्येला मला तोडता यायला पाहिजे। आता तोडणे म्हणजे काय, तर याला डिवाइड मी करतो। हा 6 आहे, हा 5 आहे आणि हा 2 आहे। आता हे जे काही 6, 5 आणि 2 तुम्हाला दिसत आहे, यांना विद्यार्थ्यांना समजावून सांगत असताना त्यांना सांगायचं आहे की ज्यावेळी आपण संख्येचं वाचन करतो, आपण संख्या ज्यावेळी लिहितो त्यावेळी अशा पद्धतीने लिहितो, राईट। मतलब या बाजूने आपण लिहायला सुरुवात करतो, म्हणजे लेफ्ट पासून तर राईट कडे आपण संख्या लिहितो। ओके, म्हणजे डावीकडून उजवीकडे आपण काय करतो, संख्या लिहित जातो। पण आपल्याला ज्यावेळी वाचायचं असतं, ठीक आहे, आपल्याला ज्यावेळी संख्या वाचायची असते त्याचं स्थान आपल्याला ज्यावेळी बघायचं असतं त्यावेळी आपल्याला उजवीकडून डावीकडे जावं लागतं। मग या ठिकाणी उजवीकडून डावीकडे जाणे म्हणजेच काय, तर स्थान बघणे। आता स्थान कसे असतात, काय असतात, तर विद्यार्थ्यांना सर्वात आधी सांगा, एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 असे स्थान आहेत। आपल्याकडे हा बोर्ड सुद्धा आहे, विद्यार्थ्यांना हा बोर्ड तुम्ही दाखवू शकता। त्यानंतर 256, आता याच्यातील एकक कुठला, मग सर्वात आधी वाचन करत असताना एकक याच्यामध्ये आहे 6, विद्यार्थ्यांना लिहायला सांगा। त्याच्यानंतर दशक स्थानावर म्हणजे दुसऱ्या स्थानावर कोण आहे, 5 आहे। तिसऱ्या स्थानावर कोण आहे, 2 आहे। आता शतक म्हणजे काय, आता विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी सांगू शकता की शतक म्हणजे 100। आता 100 कसे, तर विद्यार्थ्यांना याची आणखी फोड करून सांगू शकता, जसं की हा 200 आहे तर 200, कारण हा शतक स्थानावर असल्यामुळे। आता दशक स्थानावर असल्यामुळे 50, ठीक आहे। त्याच्यानंतर हा एकक स्थानावर असल्यामुळे 6। या सर्वांना आपल्याला काय करायचं आहे, मिळवायचं आहे, म्हणजे याची बेरीज करायची आहे। यांची ज्यावेळी आपण बेरीज करतो तर 0 अधिक 0 अधिक 6 6, 0 अधिक 5 5 आणि या ठिकाणी कुठलीही संख्या नाही। ओके, या ठिकाणी ही एक अंकी संख्या, 2 अंकी संख्या आणि ही 3 अंकी संख्या। तर या ठिकाणी 256। तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना ही जी काही प्लेस व्हॅल्यू आपण आहे ही प्लेस व्हॅल्यू विद्यार्थ्यांना ज्यावेळी समजावून सांगतो, विद्यार्थ्यांना कुठले कुठले अंक आहेत आणि त्या अंकांची जी काही व्हॅल्यू आहे किंवा स्थान आहे तर ते स्थान आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगतो त्यानंतर विद्यार्थ्यांची जी काही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्याची जी काही क्रिया आहे ती क्रिया आणखी जोमाने सुरू होते। सो यासाठी म्हणून आपण या TLM चा वापर करू शकता आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेली जी काही क्षमता आहे त्या क्षमतेचा आणखी जास्त प्रभावीपणे आपण वाढ करू शकतो। सो थँक्यू सो मच। आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे स्थानिक किंमत बोर्ड। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया। थँक्यू सो मच, धन्यवाद।